बेडा गँग ग्रुप विचुंबे गाव येथील मुले आली व संदेश पाटील व ग्रुपमधील मुलांनी मोटारच्या इलेक्ट्रिक वायर चोरल्याच्या आरोपावरून साई लखन पवार वय 17 वर्ष याला बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीमुळे पुन्हा एकदा पनवेल तालुक्यातील गुंडगिरी डोकेवर काढत असून अनेक गावांमध्ये दहशत पसरवणाऱ्या टोळ्या तयार होत असून यामुळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याचे प्रकार वाढले आहेत। बेडा गँगग्रुपमधील तथाकथित गुड्डू भोईर, त्याचा मोठा भाऊ नाव माहीत नाही, तथाकथित आदित्य सुरते वय 22 वर्ष, अंदाजे याने मला प्लास्टिक पाईप व गॅसची पाईपनं मारू लागले। तसेच बेडा गँग ग्रुपमधील इतर 4 ते 5 मुलांनी नावे माहीत नाहीत, यांनी देखील मला पायाला दोरी बांधून फरफटत नेले। त्यामुळे माझ्या पाठीवर गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून याबाबत खांदेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही। जरी साई पवार यानं मोटारीच्या इलेक्ट्रिक वायर चोरल्या असतील तर त्याची तक्रार मारहाण करणाऱ्या लोकांनी पोलीस ठाण्यात का केली नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत असून माझ्या मुलाला जितके मारले आहे तितकेच या मुलांना पोलिसांनी अटक करून मारावे व अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पनवेल परिसरातून हद्दपार करावे अशी मागणी देखील साई पवार यांच्या आईनं कोकण संध्याशी बोलताना केली आहे। दरम्यान बेडा गँगप्रमाणे अनेक गँग सध्या पनवेल विशेषतः नवी मुंबई आयुक्तालयात सक्रिय असून यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया का होत नाहीत? वारंवार दहशत पसरवणाऱ्या गुंडांच्या टोळक्यांना हद्दपार का केले जात नाही असा सवालही या निमित्तानं उपस्थित होत आहे। तर माझे नाव आहे पिंकी लखन पवार आणि माझं लग्न जसं झालं तसं मी या इचुंबे गावात आली आहे आणि माझे दोन्ही पोरांचा जन्म इथंच आहे इचुंबे गावामध्ये। आणि असं घडलं म्हणजे आतापर्यंत माझी पोरं लहानाची मोठी या गावात झालेत आणि असं त्याचे वडील आता 2022 मध्ये वारले, त्याच्यामुळे मी देवत गावामध्ये राहायला गेली, इचुंबा गाव सोडून देवत गावामध्ये राहायला गेली। आणि असं झालं की माझ्या पोरांना मी एकटं सोडून मी आतापर्यंत कामाधंद्याला जात होती आणि मी माझा प्रवास एवढा आहे 4 घंट्याचा प्रवास करून मी कामावरनं 7:30 वाजता जो घर सोडत होती ते 9:30 वाजेपर्यंत घरी येत होती। आणि त्या दिवशी ज्या दिवशी मी घरी आली 9:30 वाजेपर्यंत माझा मुलगा नाही म्हणता तर 11:15 वाजेपर्यंत घरी आला आणि अशा अवस्थेत आला की पूर्ण थरथर कापत कापत तो धडपडत आला माझ्या घरी। जसा तो आला मी त्याला विचारलं त्याला काय झालं काय नाही, त्याने मला सांगितलं की मम्मी मला मारले खूप। बोलले ठीक आहे, कुणी मारलं? मला असं वाटलं की थोडा थापड म्हणजे 2-4 असे मारलं असेल म्हणून मी त्याला विचारलं तुला असं काय मारलं? तो बोलले नाही मम्मी मला पहिला मला पडू दे, मला झोपायला दे, जागा दे म्हणून तो झोपत होता। झोपता झोपता त्यांनी त्याचा जो टी-शर्ट काढला आणि जे मी बघितलं ना मला असं वाटतंय की कुठली पण आई असं अवस्था पोराची बघितली ना अक्षरशः ती स्वतः मरून जाईल अशी अवस्था माझ्या पोराची मी बघितली। मी त्याला म्हणलं पण चल बाबा तू पहिला हॉस्पिटल मध्ये चल, नंतर मला सांग काय झालं काय नाही। तरी तो सांगत होता मम्मी मला एवढ्या पोरांनी मारलं, मळ्यावर जाऊन मला एवढ्या पोरांनी मारलं। आणि मला ठीक आहे मारलं ना थांब त्यांची मी बघते काय ती, पहिला तू हॉस्पिटल मध्ये चल। नाही बोलला मम्मी मी नाही उठू शकत, जागेवरनं मी उठू पण नाही शकत, काय करू पण नाही शकत, मी काय करू? आणि मी एकटी होती त्यावेळी, कोण नव्हता, त्याचा काका नव्हता, कोण नव्हता, मी करू काय? मग शेवटी मी 112ला फोन केला, त्यांच्याशी मदत घेतली, त्यांना पोलिसांना आले ते 15 मिनिटात ते आले आणि ते आल्यावर लगेच त्यांनी रिक्षा बोलवली। मला पहिला बोलले पहिला तुम्ही हॉस्पिटल मध्ये घेऊन जा आणि जसं मला जे सुचलं त्या हॉस्पिटल मध्ये मी इकडे आणलं या हॉस्पिटल मध्ये त्याला भरती केलं आणि जेव्हा तो शांत झाला, त्याचा उपचार झाला, जेव्हा तो शांत झाला तेव्हा मी त्याला विचारलं काय झालं काय, तेव्हा मला सांगितलं की असा एक संदेश पाटील म्हणून नावाचा मुलगा आहे, त्याला मी लहानापासून ओळखते आणि माझा मुलगा पण ओळखतो। की बोला मम्मी मी जिथं बसलो होतो देवत गाव म्हणजे जे हे आहे ना तिथं बसलो होतो मी, तर तो आला मला बोला चल आपल्याला प्लांट वर काहीतरी काम आहे। बोललो ठीक आहे काम आहे, तर तो बोला की तो तसाच बसला, त्याला काय माहिती नव्हतं हे सगळं होणार आहे माझ्या बरोबर, तो बसला आणि तसाच तो तिकडे त्याच्या बरोबर गेला।
गेला तसा तो तिकडे गेला, त्यांनी काहीतरी विचारपूस केली. बोलते मम्मी म्हणजे त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही काय केलंय नेमकं. बोलते तुम्ही काय वायर वगैरे चोरलेत का, तुझं नाव आला म्हणून असं काय सांगितलं. तर तो काय बोलला, नाही बाबा मला हे काय माहितीच नाही, मी वायर बीर चोरला आणि ज्या ठिकाणी तुम्हाला आणलंच तो ठिकाणच मला माहिती नाही, त्याच्यावर वायर चोरी झाले मला काय माहिती पडेल. तो त्याला सांगतोय की तू बोलतोस इकडची वायर चोरी झाली, पण मला हे ठिकाणच माहिती नव्हता तुमचा, मला नाहीच माहिती इकडची चोरी कोणी केली काय केली. आणि त्याच्यामुळं त्या ठीक आहे तुम्ही नाही चोरी तर नाव सांग म्हणून. तर ठीक आहे तो बोलला मला माहिती नाही कोणी चोरी केली. आणि त्याने काय केलं, फोन केला, संदेश पाटीलनी फोन केला मित्रांना, फोन केला तर बोलते थांब माझ्या गँगला मी बोलवतो, बेडा गँग. ठीक आहे माझी बेडा गँग गेलं तुला आणि माझ्या पोराला पण माहिती आहे हे बेडा गँग कोण आहे म्हणून. त्यांनी फोन केला आणि 10-15 मिनिटात एवढी पोरं आले तिकडं, एवढी पोरं आले. त्या पोरांनी एवढा त्या पोराला माझ्या विचारत एवढा मारला, फायबरच्या पाईपानी मारला, गॅसच्या पाईपानी मारला, एक एक फटका माझ्या पोराचा जीव जाण्यासारखं होतं. तरी माझ्या 17 वर्षाच्या पोराला यांनी सोडलं नाही. यांनी काय केलं होतं काय नाही मला माहिती नाही, पण तरी बांधून मारला माझ्या पोराला, बांधून मारला. आणि मला आता मी एवढे वर्ष झाले मी विचुंबामध्ये राहते तर मला मी माहिती काढली काय काय नाही. आणि हे विशाल भोईर हा व्यक्ती, त्याचा बर्थडे होता त्या दिवशी 3 तारखेला त्याचा बर्थडे होता आणि त्याच पाणीचा प्लॅन तिकडच त्याचा बर्थडे साजरा होत होता. तो त्याचा साजरा होत होता, तो आतमध्ये होता आणि तिथंच मला वाटतं फरक नसेल त्याच्यामध्ये काय, तिथंच त्या पोरांनी माझ्या पोराला एवढा बांधून मारला की त्या विशाल भोईरला एवढं नाही कळाला. मला एवढं माहितीये तो कार्य करताय काहीतरी, तर त्याला एवढं नाही कळालं की इथं बाहेर काय गोंगाट चाललंय काय नाही. तो पार्टीमध्ये एवढा गुम होता की त्याला एवढं नाही कळालं की इथं काय गोंगाट चाललंय, कुणाला मारले जातो काय. हा मी पोलीस ठाण्यामध्ये ज्या दिवशी मी इथं हॉस्पिटलमध्ये आली त्याच वेळी मी पोलीस ठाण्यामध्ये गेली होती. पण त्यावेळी तिकडची माणसं कोणतरी आले होते गावची मला सांगायला की ठीक आहे तुमचं काय झालं आम्ही भरपाई देतो हे करतो. हो मला बोलले की काय तुमची भरपाई देतो आणि त्याचं सगळं उपचार करतो, तुम्हाला काय असेल ते पैसे देतो. मी म्हणलं मला तुमचा 1 रुपया नको. साहेबांसमोर बोलले ते 1 रुपया नको. तर साहेबांनी काय बोलले की ठीक आहे तुम्ही एवढं बोलताय ना, एक काम करा फक्त तुम्ही त्यांच्या पोराला एकदा बघून या हॉस्पिटलमध्ये. तेव्हा मी म्हणजे तिथं मी जे करायला गेली होती ते म्हणलं ठीक आहे तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवढं आता त्याच्या साईट मी आलाय नाही तर बोलायला माफी करा, तर मी त्याला उभं करतो आणि मी हे करतो माफी मागायला लावतो, तर माझ्या पोराला एकदा तुम्ही बघा येऊन. तर त्या उद्देशनी माझ्या पोराला ठीक आहे साहेबांनी पण बोलले एकदा जाऊन तुम्ही पहिला त्या पोराची हालत बघा. आणि मी त्या पोरांना घेऊन आली, जे माणसं आले होते ना इचुंबे गावातले त्या पोरांना मी घेऊन आली इथं. मी म्हणलं बघा त्याची अवस्था, आणि त्यांनी पण बघितले, त्यांनी पण बोलले खूप अवस्था बेकार आहे हे ते. मी म्हणलं ठीक आहे मग तुम्ही मला सांगा की मी ह्याच्यावरनं काय करू शकते, मी काय करू शकते. मी एवढा मार बघून आहे ना मला असं वाटतं त्याचा एक एक मार मध्ये जे त्याची आईची आवाज होती तो ओरडला असेल, ते त्याचा जो त्रास झाला असेल ना तो मी सहन नाही करू शकत. मला एवढंच अपेक्षा आहे, जो पार्टी करत होता त्या जागेवर विशाल भोईर म्हणून तो माणूस इथं पार्टी पण करत होता आणि त्याच जागेवर माझ्या पोराला मारले पण गेलेत. पोरांनी जमा करून 20-25 पोरं आले होते, त्या पोराला मारले गेलेत. मग त्यांनी का नाही लक्ष दिलं, एवढा भीड मध्ये माझ्या पोराला का नाही सोडलं, म्हणजे असं मारायला सोडलं. आणि तिथं ही गोष्ट अशी चालली होती की ह्याचे तुकडे करून विहिरीत फेका. असं काय गुन्हा केला होता माझ्या पोरांनी, 17 वर्षाच्या पोरांनी काय गुन्हा केला होता. अजून गुन्हा सिद्ध पण नव्हता झाला, फक्त तुम्ही त्याला विचारत होता काय केलंस म्हणून. नाही तुम्ही केला ठीक आहे, मग त्या पोराचं नाव सांग. तर तुम्ही असं काय केलं माझ्या पोराला, तुम्ही असं एवढ्या मारत पर्यंत कुठं होते तुम्ही लोक, तुमच्या पार्ट्यामध्ये तुम्ही एवढे बिझी होते. आज कोणी नाही अटक केले. मी आज पण गेली होती, मी एफआयआर कॉपी आणायला गेली होती आज. मी त्यांना बोलली पण काय झालं नाही, आमची कारवाई चालली आहे, आम्ही शोध करतोय. पण माझ्या कानापर्यंत अजून एक पण शब्द न आलेला आहे की कुठल्या पोराला जमा केलंय आणि काय. आणि मला फोन सुद्धा येतात आहे, माझ्या दिराला फोन सुद्धा त्या पोरांचं येतात आहे, पण व्हॉट्सअप कॉलिंग येतात आहे. म्हणून मी बोलली फोन उचलू नका, कारण त्याच्यावर आपण रेकॉर्डिंग नाही करू शकत व्हॉट्सअप कॉलवर. म्हणून मी बोलली की फोन उचलू नका. बस तेवढं झालंय. मला एवढंच त्या पोरांना लवकरच्या लवकर जमा करावा,
जेवढ्या लवकर असेल, कारण एवढ्या घटना घडल्यानंतर पण ते पोरं अजून फिरतात इचुंबे गावात. मला असं वाटतंय की हे करू शकतात. जे माझ्याकडे जे आले होते मला सांगत हे ते असं करणार तसं म्हणजे जाऊ दे हे ते, मला असं वाटतं की हे शेवटी गाववाले सपोर्ट देणारच गाववाल्यांना. तर मला ह्यांच्यावर भरोसा नाहीये. मला असं वाटतं की हे लोकांनी जेवढ्या लवकर असेल तेवढ्या लवकर त्या पोरांना सगळ्यांना जमा करावा आणि मला जे आहे ते त्याला शिक्षा ती भेटलीच पाहिजे. आणि मला सगळ्यात मोठी अपेक्षा की मला ज्या पोराला माझ्या मारले ज्या पद्धतीने, त्या पोरावर तशी वळ मला दिसली पाहिजे, तशी मला ती खून दिसली पाहिजे. माझ्या मनवरा 2022 मध्ये वारला होता. तेव्हापासून मी माझ्या पोराला मारलं नाहीये. माझ्या पोरावर मला असं वाटत होतं एक वळ नको यायला का, मी त्याची बस एवढीच अपेक्षा. सगळी पोरं जी पोरं होते ना येडा गँग मधली सगळी पोरं मला जमा पाहिजे. बस हसत होते, त्यांच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ आहेत सगळे. तो तडपत होता, बोलत होता, तर तेवढं त्याच्या डोळ्यापुढे आलं की हे लोक व्हिडिओ काढतात आहे. सगळ्यांच्या मोबाईल मध्ये त्याचा व्हिडिओ आहे. आणि दोन दिवस आधी पण या पोरांना मारलं एका पोराला ह्यांनी, आणि त्याचा उच्चार करून त्याला गावाला पळवायची यांनी धमकी दिली आहे. तो गावाला गेला का नाही माहिती नाही, पण त्याला मारले, खूप मारले. आणि शेवट या पोराला पकडलं यांनी, माझ्या पोराला. फक्त तेवढी माझ्यावर हे करा की मला तेवढी न्याय द्या. बस माझं काही हे नाहीये. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.